आज मँगो शिरा करणार आहे मी। हा एक वाटी जाड रवा घेतला आहे, हा एक आंबा गर करून घेतला बारीक करून, साखर, बदाम, हे दूध आणि पाणी, हे वाटीनीच मी 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध घेतले, ह्याच्यामध्ये ओतले, हे मिक्स केले आणि हे तूप। आता कढई तापत ठेवली, मी रवा भाजून घेते, पाणी उकळत ठेवते। कढई तापत ठेवले, पहिला रवा ओतते, आता तूप ओतते, थोडंसं तूप ओतून घेते, थोडं त्याच्यात तूप घालते, थोडं भाजत घालायचं, एकदम ओतायचं नाही तूप कधी, थोडं थोडं करून ओतून तूप भाजून घ्यायचा रवा, म्हणजे रवा चांगला भाजला जातो। तूप भाजून ओतते, भाजत आला रवा, हे ठेवले, नंतर ओतणार आहे। भाजत आला ना रवा की तूप मग टाकीत राहायचं, म्हणजे रवा चांगला भाजला जातो। कमी गॅसवरच भाजून घ्यायचं, सारखं हलवत राहायचं, मोठा गॅस केला तर सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही। ही साखर यात पाणी गरम करायला ठेवलं, त्यात ओतते, तुम्हाला जास्ती हवी असेल तर तुम्ही घालू शकता। आंबा गोड आहे म्हणून मी कमीच घेतली साखर। आता कसं चॉकलेटी रंगाला रवा भाजला, आता हे सगळं तूप मी ह्याच्यामध्ये ओतते, राहिलेलं सगळं तूप ओतलं, थोडं भाजून घेते, मग पाणी ओतायचं। बदाम बारीक करून घेतलेलं टाकते त्याच्यामध्ये, तर पाणी ओतते, चांगलं भाजलं, थोडं थोडं करून ओतायचं, अंगावर उडण्याची भीती असते, असं थोडं थोडं करून ओतायचं पाणी, एकदम नाही ओतायचं। 2 मिनिटं झाकण ठेवते आणि मग मँगो ओतते, झाकण काढते। मँगोचा आगर खूप सुंदर होतो मँगो शिरा। आता अजून झाकण ठेवते 2 मिनिटं त्याला, म्हणजे झाला मँगो शिरा। असं झाकण ठेवायचं, झाकण काढते, मस्त छान झालंय मँगो शिरा, फुललाय नुसतं अगदी। मोकळा झाला अगदी। जसं आपण प्रसादाला करतो असाच झालाय हा, मोकळा अगदी। झाला, आता गॅस बंद करते, बंद केला गॅस, 2 मिनिटं अजून झाकण ठेवते, मग भरून घेते, झाकण काढते।
ओळून घेते. छान झालं. झालं मँगो शिरा. छान झाला अगदी मस्त. नुसता मऊ मऊ कापसासारखा झाला अगदी. मोकळा मोकळा अगदी. बेस्ट दिसतो अगदी मँगो शिरा.